नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जो आपण पाठ शिकत आहोत शिवपूर्वकालीन महाराष्ट्र यातील जो पुढील पाठ आहे या पाठाचा आपण अध्ययन करणार आहोत. मागील पाठामध्ये आपण शिवपूर्वकालीन जी ग्रामव्यवस्था होती त्याबद्दल आढावा घेतला, ज्यामध्ये गाव असू द्या किंवा कसबा असू द्या याविषयी आपण माहिती घेतली. परगणा कसा बनतो, परगण्याचे नियोजन कसे होते याचाही आपण अभ्यास यामध्ये केला. तसेच महाराष्ट्रात आलेले दुष्काळ व त्याकालीन लोकांची परिस्थिती याचा पण आढावा घेतला. तसेच या सर्वांमध्ये महाराष्ट्रामध्ये त्या काळात वारकरी संप्रदाय अत्यंत विस्तार हा संपूर्ण महाराष्ट्रभर झालेला होता. त्यामुळं वारकरी पंथाचे नेमकं कार्य काय होते याचा अध्ययन आजच्या पाठात आपण करणार आहोत. अंधश्रद्धा व कर्मकांड याचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक देववादाचे आहारी गेलेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हलाखीची झाली होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले. त्या कालची परिस्थिती पाहिली तर समाजासाठी इतकी चैतन्य व ही अशी परिस्थिती नव्हती. कर्मकांडाने समाज भुरसटलेला होता. देवाचं किंवा समाजावर, गरीब जनतेवर, ज्या वरच्या पातळीवरचे जे ब्राह्मण समाज होता तो देवांची भीती दाखवून त्यांच्याकडून जबरन पैसे वस्तू वसूल करत होता. अशा पद्धतीने समाजावर कर्मकांडाचा पगडा होता आणि त्यामुळं समाज हा एक अक्रियाशील बनलेला होता. त्यामुळे अशा अक्रियाशील समाजाला किंवा आपण म्हणू शकतो की एकदम उदास अशा मनस्थितीत ढकललेल्या समाजाला चैतन्य निर्माण करून देण्याचं काम महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने केले. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक, उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी, त्याचप्रमाणे संत मंडळी, संत चोकोबांची पत्नी संत सोयराबाई व बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई शिवूरकर यासारख्या स्त्रियाही त्यामध्ये होत्या. संतांच्या चळवळीचे केंद्र पंढरपूर होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात नाव निघत येथे भजन, कीर्तन आणि सहभोजन काला या माध्यमातून समतेचा प्रसार होईल. म्हणजे आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये संत परंपरेमध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर परंपरा सुरू झालेली आहे. तर ह्या परंपरेचे वैशिष्ट्य असं सांगता येईल की या परंपरेमध्ये सर्व समाजातील, सर्व 12 पगड जातीतील संतांनी आपले जे बहुमोल योगदान यात दिलेले आहे. याच्यामध्ये संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद याचप्रमाणे आपण म्हणू शकतो की श्री संत यांचाही यामध्ये फार मोठा सहभाग होता. बहिणाबाई असू द्या, निर्मळाबाई असू द्या, कान्होपात्रा असू द्या, जनाबाई असू द्या, मुक्ताबाई असू द्या, सोयराबाई असू द्या, यासारख्या अनेक श्री संतांनी सुद्धा आपल्या कार्याने महाराष्ट्रामध्ये एक समतेची जी परंपरा आहे ती निर्माण केल्यासारखे आपल्याला दिसते. या संत परंपरेचे जे केंद्र होते, ऊर्जा केंद्र होते, पंढरपूर होते आणि पंढरपूरचे विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. आणि या दैवतासाठी आपल्याला माहिती आहे की चंद्रकाठी हे सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्ती सागरात न्हावून निघत येथे भजन, कीर्तन आणि सहभोजन म्हणजे काला या माध्यमातून समतेचा प्रसार होईल. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये संत परंपरा होती. आता एक एक संतांची आपण माहिती घेऊ. आता संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. हे कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेच्या भावना जागविल्या. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांनी अभंग रचना त्यांच्या प्रसिद्ध होत्या. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेले पदे शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अस्मरणीय आहे.
तर संत शिरोमणी मुनापून संत नामदेव यांचे कार्य पाहू संत नामदेव हे कुशल संघटक होते. त्यांनी कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता त्यांनी स्त्री पुरुष समानता आणि अनेक जातीच्या लोकांना ह्या भागवत पंथामध्ये त्यांनी आणलेलं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा प्रसिद्ध आहे. त्यांच्या अभंग रचना सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांच्या शिकवणीचा पुढे येणाऱ्या संतांवर व सर्वसामान्य जनतेवर फार मोठा परिणाम पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तसेच त्यांचे हे कार्य पंजाबपर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळते. पंजाबमधील आपण माहिती आहे की शीख हा तिथं प्रमुख धर्म आहे. शीख धर्मातील गुरु ग्रंथ साहिबा हा शीखांचा तो धर्मगुरू आहे. या धर्मग्रंथामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो की संत नामदेवांच्या ओव्या किंवा अभंग आपल्याला समाविष्ट झालेले पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं संत नामदेव यांनी आपल्या कार्यातून लोकांमध्ये समता एकता हे जे गोष्टी आहेत ह्या आपल्याला त्यांनी गावोगावी पोहोचवलेल्या दिसतात. त्यांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे विठ्ठल मंदिरासमोर त्यांनी चोखामेळा यांची समाधी बांधली आणि समतेची फार मोठी शिकवण त्यांनी या पाठाच्या माध्यमातून दिलेली आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीमध्ये स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरणात येईल असा आचरण धर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळून दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरांनी पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव व भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. तर भक्त जे सागर आहे किंवा जो भागवत पंथ आहे या भागवत पंथामध्ये किंवा आपण म्हणू शकतो की वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वर हे नाव अत्यंत नावाजलेले आणि महान संतांच्या यादीमध्ये अग्रभागी घ्यावे लागेल. कारण त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीमध्ये स्पष्ट करून भावार्थ दीपिका व ज्ञानेश्वरी हे ग्रंथ लिहिले. त्या काळात सामान्य जनतेला भगवद्गीता म्हणजे संस्कृत भाषेमध्ये देवाचे ज्ञान काही समजत नव्हते आणि याचाच फायदा ब्राह्मण लोक किंवा भट लोक घेऊन त्यांना भगवद्गीतेमधले संस्कृत भाषेचं अज्ञान याचा फायदा घेऊन हे जे लोक होते भट लोक हे काय करत होते, सामान्य जनतेला त्या माध्यमातून भीती दाखवून भावार्थदीपिक किंवा भगवद्गीतेचा वेगळाच अर्थ काढून ते सामान्य जनतेला वेठीस आणत होते. त्यामुळं सामान्य जनता अत्यंत त्रस्त झाली होती. देवावरचा विश्वास त्याचा उडत चालला होता. अशा परिस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी ह्या भगवद्गीतेचे सामान्य मराठी भाषेमध्ये भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी या रूपात लेखन करून हे भगवत देवज्ञान त्यांनी सामान्य जनतेपर्यंत आणले आणि त्यामुळे सामान्य जनतेला देवाचा धर्माचा खरा अर्थ कळाला आणि अशा पद्धतीनं समाजामध्ये नवे चैतन्य निर्माण झाले. तसेच त्यांनी अमृत भवन या ग्रंथाची सुद्धा अमृतानुभव या ग्रंथाची सुद्धा त्यांनी रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचरण धर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगून सुद्धा त्यांनी आपले संयम कधी संतुलन कधी बिघडून दिलेले नाही आहे. अशा पद्धतीनं संत ज्ञानेश्वरांनी या महाराष्ट्रातील समाजाला ज्ञानेश्वरीच्या रूपानं पसायदानाच्या रूपानं एक अनमोल ठेवा दिला आणि त्यांच्या या अनमोल ठेव्यातून समाजामध्ये एक ज्ञानरूपी प्रकाश निर्माण झाला. आणि अशा पद्धतीनं ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनामध्ये एक महत्त्वाचे कार्य करून सर्व महाराष्ट्रातील जनतेला एक नवीन आणि भक्तिमय मार्गाकडे नेण्याचे काम केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीचे एक महान संत होते.
त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केलेला आहे. त्यांना अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रचंड प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणात दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. त्यांनी मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवी केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली अशा पद्धतीने त्यांनी संस्कृतच्या तोडीस मराठी भाषेला आहे असं त्यांनी ठणकावून सांगितले आणि त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केलेली आहे. आता संत एकनाथ महाराज, आता आपल्याला संत एकनाथांचा परिचय द्यायची गरज नाही, कारण पैठण येथे संत एकनाथांची समाधी आहे आणि संत हे भारुड आणि गवळणीसाठी अत्यंत प्रसिद्ध होते. त्यांना अभंग, गवळणी आणि भारुड हे त्यांना आवडत होते आणि भारुडाच्या माध्यमातून ते धर्मातील जे अनिष्ट रूढी आहेत, परंपरा आहेत यांच्यावर ते वार करत असत आणि अशा पद्धतीमध्ये समाजामध्ये ते क्रांती करण्याचं काम करत असत. त्यांनी मराठी भाषेमध्ये किंवा भारुडाच्या रूपाने मराठी भाषेला संस्कृत भाषेप्रमाणेच दर्जा मिळवून देण्याचं महत्त्वाचं काम केलं. त्यांनी नेहमी ते लोकांना ठणकावून सांगत किंवा अभिमानाने सांगत की संस्कृत वाणी देवी केली तर प्राकृत काय चोरापासूनही आली असा प्रश्न विचारून प्राकृत भाषाबद्दल लोकांच्या मनात कमीपणाची भावना अजिबात जाऊन दिली नाही आणि त्यांनी संस्कृत भाषेप्रमाणेच मराठी भाषा ही सुद्धा काय आहे, देववाणी आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलं. अशा पद्धतीनं संत एकनाथांनी आपल्या भारुड, गवळणी, अभंग या माध्यमातून समाजातील जे आपण म्हणू शकतो की कर्मकांड आहे, समाजातील जे अनैतिकपणा आहे याच्यावर त्यांनी प्रहार केलेला आहे आणि अशा या भारुडाच्या माध्यमातून त्यांचा प्रेक्षक वर्गही त्यांना खूप लाभला आहे आणि अशा पद्धतीनं लोकांना ते भारुडाच्या माध्यमातून ज्ञानदान करून आणि लोकांचे मन न दुखवता लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम संत एकनाथांनी त्या काळात केलेलं आहे. त्यानंतरचे संत आहे संत तुकाराम, हे पुण्याजवळ देहू गावचे. त्यांची अभंग रचना प्रसन्न आणि प्रसाददायी किंवा प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभलेली आहे. संत तुकारामांनी गाथा ही मराठी भाषेचा अनमोल ठेवा निर्माण केलेला आहे. ते रंजले गांजल्यामध्ये देवत्व पाहण्यास सांगतात. म्हणजे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेचेची जाणावा. आपल्या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे आलेल्या लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धेवर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांनी भर दिला. जोडनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी असे त्यांच्या शिकवणीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचनांचा अधिकारच नाही असा दावा त्यांनी करून त्यांच्या वया इंद्रायणी नदीमध्ये डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धोरीदात्तपणे तोंड दिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती धर्माचे होते. नावजी माळी, गणेश चटवानी, संताजी जमदाडे, शोभा कासार, बहिणाबाई सावरकर, महाजी पंत कुलकर्णी हे त्यातील काही नावे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. त्यांनी हे महत्त्वाचे कार्य केलेले आहे. आता संत तुकारामांचं महती सांगावी तेवढी कमी आहे. देहू गाव हे पुण्याजवळील जे गाव आहे हे त्यांचं मूळ गाव आणि ह्या मूळ गावात राहून त्यांनी अभंग रचना केलेली आहे. संत तुकारामांचे अभंग हे अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत उंची गाठलेले आपण म्हणू शकतो प्रसन्न आणि प्रासादिक असे अभंग असत.
या अभंगामध्ये आपल्याला कवित्वाची उंची काय असते हे कळतं. त्यांचे अभंग अतिशय कवितेप्रमाणे अत्यंत सुमधुर आणि व्यवस्थित रचलेले होते. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेची अनमोल ठेवा आहे. त्यांनी जे गाथेचं लेखन केलेलं आहे, ही गाथा म्हणजे आपली मराठी भाषेचे एक आपण म्हणू शकतो की रत्नच आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. याच उभीप्रमाणे अभंगाप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनामध्ये रंजले गांजलेले जे लोक होते, त्यांना ज्यांनी कर्ज दिलेले होते, हे कर्जाचे कागदपत्रे त्यांनी स्वतः फाडून इंद्रा नदीच्या डोहात बुडून ह्या लोकांना कर्ज मुक्त केलेले आपल्याला सांगता येईल. त्यांनी समाजातील दांभिकपणा, अंधश्रद्धा याच्यावर कडक टीका केली. त्यांना त्या काळात भरपूर विरोध झाला. इतका विरोध झाला की त्यांना अभंग लिहिण्याचा काय अधिकार असंही लोक म्हणायला लागले. परंतु त्या लोकांचा जास्त विचार न करता शांतपणे त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले आणि लोकांना भक्तीला नीतीची जोड द्यावी असं त्यांनी लोकांना, आपल्या शिष्यांना सांगितले. त्यांचे शिष्य अनेक जाती धर्माचे होते आणि अनेक जाती धर्माच्या लोकांना त्यांनी आपले शिष्य बनवून त्यांनी समानतेची शिकवण समाजाला दिलेली आहे असं आपल्याला यातून सांगता येईल. त्यांच्याच अनेक शिष्यांनी त्यांनी सांगितलेले अभंग, म्हटलेले अभंग हे लिहून आज आपल्याला जो अनमोल ठेवा आहे तो आपल्यापर्यंत आणण्याचं काम त्यांचे जे शिष्य आहेत त्यामधील गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी केलेले आहे. त्या काळातील दांभिक लोकांनी त्यांनी लिहिलेले बरेचसे ग्रंथ नदीमध्ये बुडून टाकले होते, परंतु त्यांच्या शिष्यांनी परत ते लिहून काढले आणि अशा पद्धतीनं समाजामध्ये चैतन्य निर्माण करणाऱ्या ग्रंथाची त्यांनी परत पुनर्रचना करून आजच्या समाजाला मोठी त्यांनी देणगी दिलेली आहे. मग अशा पद्धतीने अनेक संतांनी जे काम केली, या कामाचं जे फळ हे काय मिळालं तर आपण म्हणू शकतो की संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकावर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्याची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेले उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे मराठातील लोकांचे आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला होता. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ लवू लागले. लोकांमध्ये राहून त्यांनी सुखदुःख समजून घेतले, भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांचे विरोध करून होती. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे त्यांनी मानले. तुका म्हणे तुझी संत सुशी जनाचे आगत अशा शब्दात संत तुकारामांनी खऱ्या संतांचे लक्षण इथे सांगितले आहे. शास्त्री पंडितांचा अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये आणलेले. दैनंदिन व्यवहारात भाषेमध्ये त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकतेच्या परमेश्वरात एकमेकांना परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहावे अशी शिकवण समाजाला त्यांनी दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापले कर्तव्य कर्मे सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असा संत सावता महाराज म्हणत त्यांचे विधान शेतीच्या संदर्भात असले तरी संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अनेक प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवहार सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. अशा पद्धतीनं संतांनी अनेक प्रकारचे काम केलेले आहे. त्यातील पुढील संत म्हणजे संत रामदास स्वामी. रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे. त्यांचे बालोपासना महत्त्व स्पष्ट करत होते. म्हणजे त्यांची बालोपासना महत्त्व स्पष्ट केले. स्वामी
रामदास स्वामी यांना व्यायामाचा किंवा शरीर संपदेचा फार त्यांना काय होता, एक प्रकारे आपण म्हणू शकतो की एक आवड होती. त्या संदर्भात ते म्हणतात, मराठा मुक्ती तुका मिळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनाचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ येथे या संप्रदायाचे केंद्र आहे. रामाच्या हनुमानाच्या उपासनेचा प्रसार त्यांनी केला आणि त्यासाठी त्यांनी भरपूर असा प्रकारचा विविध भागामध्ये प्रवास करून त्यांनी आपल्या धर्माचा किंवा आपल्या शिकवणीचा प्रसार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं आपण या पाठामधून आपण म्हणू शकतो की जे महाराष्ट्रातला जो समाज आहे, ह्या समाजाला एक नवीन दिशा देण्याचं काम संतांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती ही सामान्यतः अशा पद्धतीची होती हे आपल्याला पाहायला मिळतं. याच काळात महाराष्ट्रामध्ये आदिलशाही वगैरे सत्तांचे नियंत्रण होते, त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पना मानल्या जाणाऱ्या शहाजीराजांचे स्थान त्यामध्ये प्रेरणास्थायी किंवा अग्रभागी आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीनं हे ज्या संतांनी आपल्याला प्रेरणा दिली आणि या प्रेरणेतूनच कुठेतरी शिवाजी महाराजांसारख्या दिव्यरत्नाचा जन्म झाला असं आपण म्हणू शकतो. आज हा आपला धडा संपलेला आहे. या धड्याच्या माध्यमातून खालील स्वाध्याय सोडवा.